3:30-4 वाजले होते इव्हिनिंगचे आणि घरी बसल्या बसल्या खूप जास्त बोर होत होतं. तर म्हटलं चला कुठून तरी फिरून येऊयात. खूप दिवसापासून कुठे गेलो नाही, कारण ऑपरेशन झालं त्याच्या अगोदर बांधकाम सुरू होतं. तर 1-1.5 महिन्यापासून म्हणजे असं इव्हिनिंगला आम्ही गेलोच नाही कुठे. नाही तर अगोदर आम्ही सारखं जायचो चहा वगैरे प्यायला. इथं पाणीपुरी हे ते तसले गाडे गार्डन हे अशा गोष्टी काही नाही आहेत. सो आम्ही गेलो चहा प्यायला जायचं ठरवलं. तर तुम्हाला पुढे कळेलच कुठे गेलतो काय गेलतो आणि चहा प्यायचा म्हणून काय काय खाल्लं. तर इकडं बघू शकता मी खुश झाले होते, म्हणत होते चाय पिणे को चलो, चाय पिणे को चलो. आणि हा मी घेतलाय ना न्यू टॉप घेतलाय. हा तर कसा वाटतोय नक्की सांगा. याची प्राईस आहे 1350 आणि प्राईसच्या हिशोबाने मला काही तो एवढा म्हणजे मला छान दिसत नव्हता. टॉप छान आहे बाकी तो घेताना मला छान वाटला, पण आत्ता म्हणजे एवढा मला प्राईसच्या हिशोबाने काही एवढा छान नाही वाटला. कपडा वगैरे छान आहे, फक्त टॉप तेवढाच आहे, पॅन्ट वेगळी आहे, पण एवढा काही विशेष नाही वाटला मला. म्हणजे मला तो स्वतःला छान नव्हता दिसत. त्याच्यानंतर इकडं ही ओढणी पण घेतलेली, जी की मी स्टोल म्हणून यूज केली, कारण ती खूप मोठी लॉंग होत होती आणि स्टोल ओढणी एकच. त्याच्यानंतर गाडीवरून जाताना आपले फॉलोअर्स भेटले हे 2. तर खूप छान वाटतं, कंटिन्यू कोण ना कोण भेटतं, पण हातात कॅमेरा होता म्हणून मला रेकॉर्ड करता आलं. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मांजरसुंब्यामध्ये आणि मांजरसुंब्यामधून गेलो आम्ही हॉटेलला. तर आम्ही गेलो होतो चाय पिण्यासाठी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यासोबत गुलीगत धोका दिला. ॲक्च्युली मी सांगितलं चहा 2 म्हणून सांगितलं, तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर ते म्हणले चहा एकच आणा, म्हणजे तो फक्त माझ्यासाठी. आणि त्यांनी सांगितला डोसा. मग आता मी चहा पिऊन परत डोसा तर नाही खाऊ शकत, किंवा चहा तरी कसं रिटर्न करणार. त्याच्यामुळे मी माझा गपचिप एवढा मोठा चहा पित बसले आणि त्यांनी मस्त डोसा एन्जॉय केला. आणि शिवला पण मी खाऊ घातलं, थोडं थोडं खात होता तो पण. बाकी यांनी मस्त पोट भरून खाल्लं. मला घेऊ द्या म्हणलं तर मला घेऊ देत नव्हते. बिचाऱ्या शिवसाठी घेऊ द्या म्हणलं तर मग दिलं. त्याच्यानंतर हे दोघं बाहेर एन्जॉय करत होते सनसेटचा. सनसेट नव्हता झाला, तसा ऊनच होतं. त्यानंतर शिवला येताना गाडी घ्यायची होती मला खूप दिवसापासून, पण तेव्हा त्याला एवढं काही कळत नव्हतं. आता थोडंफार कळतंय, म्हणजे गाड्या वगैरे खेळतोय ना मोठाल्या, तर त्याच्यामुळे मग आता ती खेळण्यासारखी वाटली तर ती गाडी घेतली. त्याच्यानंतर आम्ही गेलो बांधकामावर, कारण तिथे मध्ये माती टाकायची, तर ते आले होते माणसं वगैरे, कोटून टाकायची कशी टाकायची. त्याच्यानंतर इथं सगळे खिळे एवढे मोठे पडलेले होते खूप जास्त. तर ते म्हणले उद्या टिप्पर आले तर आमचे टिप्पर गाड्या पंक्चर होतील, तर या सगळे गोळा करून घ्या. म्हणलं मी असंच बसलेलीच आहे, तर चला म्हणलं मीच कामाला लागते. आणि मी सगळे तिथले खिळे गोळा केले. खूप जास्त होते. हा व्हिडिओ ॲक्च्युली सगळे गोळा करून झाल्यावर शेवटी घेतलेला आहे. बाकी खूप खिळे होते, ते बघू शकता तुम्ही, 1-1.5 किलो तरी असतील. तर सगळे गोळा केले खिळे. आणि त्याच्यानंतर टिप्परने ना, म्हणजे तिथे साईडला इटा पण खूप साऱ्या पडलेल्या होत्या, इटाचे तुकडे छोटे छोटे. तर मग टिप्परने ते सगळे फुटलेच असते, त्याच्यामुळं म्हटलं ते पण गोळा करून घेऊया. तर अलीकडून मी एंडपर्यंत गोळा करत चालले होते, पलीकडं काम सुरू होतं. ॲक्च्युली आमची अर्धी भिंत चुकली होती बांधताना, तर ती पाडून डबल बांधायला सुरू होती. हे बघू शकता, डबल मिस्त्री आले होते आता इव्हिनिंगला दुसरीकडून, तर ते बांधत होते. मी इकडं जे अलीकडचे विटाचे सगळे तुकडे वगैरे गोळा करून तिकडे ठेवले. त्याच्यानंतर सगळे खिळे गोळा केले, म्हणजे उद्या आल्यानंतर गाड्या काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आता त्याच्यामध्ये टाकायचे जे तुम्हाला दिसतात का चौकून, तर मध्ये मोकळंच येते आणि खोल आहे. तर त्याच्यामध्ये आता भरायचं आपल्याला उद्या मुरुम. तर मुरुम भरताना मी नक्कीच तुम्हाला, मी तिथं जर गेले तर व्हिडिओ दाखवेलच कसा भरतायत काय. तर JCPने भरावं लागणार आहे. त्यानंतर आलो आम्ही घरी आणि मी झाले फ्रेश. टाटा बाय.